12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या ज्योतिर्लिंग भीमाशंकर इथं महाशिवरात्रीची शासकीय पूजा संपन्न झाली आणि यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले। ज्योतिर्लिंग भीमाशंकर परिसरामध्ये 288 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याचं काम सुरू आहे। त्यामुळे या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घ्यावी यासाठी 9 जानेवारीपासून 9 एप्रिलपर्यंत 3 महिने हे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार आहे। इतिहासात पहिल्यांदाच ज्योतिर्लिंग भीमाशंकर नगरीमध्ये महाशिवरात्र सोहळा भक्तांविना संपन्न झालाय। भीमाशंकर मंदिर परिसरातून याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या ज्योतिर्लिंग भीमाशंकर मंदिर परिसरात मी आता आपण या ठिकाणी पाहू शकता। पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न झाली असून यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर बंद करण्यात आलेले आहे। ज्योतिर्लिंग भीमाशंकर परिसरात सध्या विकास आराखड्याचं काम सुरू आहे। 288 कोटीच्या विकास आराखड्यामध्ये या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मंदिराचं सुशोभीकरण केले जाणार आहे। आजूबाजूच्या परिसरातील सर्व भागाचा विकास केला जाणार आहे आणि 2027च्या कुंभमेळ्यापूर्वी ही सर्व कामे पूर्ण केली जाणार आहे। इतिहासात पहिल्यांदाच मंदिर हे खरं तर 3 महिने बंद राहते। 9 जानेवारीपासून 9 एप्रिलपर्यंत 3 महिने खरं तर हे भीमाशंकर मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद राहते। येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आपण या ठिकाणी जर आजूबाजूचा परिसर पाहिला तर या ठिकाणी काम सुरू असल्यामुळे येणाऱ्या भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये, गैरसोय होऊ नये, कुठला अपघात होऊ नये म्हणून प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी सध्या आपण जर पाहिलं तर ही कामं युद्ध पातळीवरती सुरू आहेत, मात्र ही कामे पुढच्या काही दिवसात प्रशासनाला पूर्ण करायचे। त्यामुळे प्रशासनाची सुद्धा मोठी कसरत या ठिकाणी लागलेली आहे, कारण की येणाऱ्या भाविकांना या पुढच्या काळात 9 एप्रिलपर्यंत कामं पूर्ण करून भाविकांना देशभरातील जे काही शिवभक्त येणार आहेत त्यांच्यासाठी हे मंदिर दर्शनासाठी खुलं करायचं आहे। एरवी खरं तर बम बम बोलेच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेलेला असतो, मात्र सध्या या ठिकाणी मंदिर परिसरात शुकशुकाट पाहायला मिळत आहे। येणाऱ्या भाविकांनी सुद्धा प्रशासनाला सहकार्य करावं आणि या ठिकाणी भीमाशंकर या ठिकाणी खरं तर महाशिवरात्रीच्या दर्शनासाठी येणं टाळावं असं सुद्धा आव्हान जी24 तासकडनं सुद्धा केलं जात आहे। कारण की जर तुम्ही या ठिकाणी येणार असेल तर तुम्हाला पुन्हा बिना दर्शन माघारी जाण्याची वेळ येणार आहे, कारण की या ठिकाणी सध्या पोलीस आणि रस्ते सुद्धा या ठिकाणचे येणारे थांबवलेले आहेत। त्यामुळे तुम्ही जी24 तासच्या माध्यमातून टीव्ही स्क्रीनवरती सध्या आपण पाहू शकता शासकीय महापूजा संपन्न झालेली आहे आणि आता या ठिकाणी पूजेनंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद केलेली स्थिती या ठिकाणी सध्या पाहायला मिळत आहे। हेमंत चापुडे, झी मीडिया, भीमाशंकर, पुणे।